नांदुरानंतर आता खामगावमधून पोलिसांनी जप्त केल्या 20 तलवारी, 13 जणांवर झाला गुन्हा दाखल। मोठ्या प्रमाणात तलवारी हस्तगत होत असल्याने चर्चांना उधाण। बुलढाणा जिल्हा पोलिसांनी नांदुरानंतर खामगाव उपविभागात देखील मोठी कारवाई करत 20 तलवारी जप्त केल्या आहेत। 3 दिवसांपूर्वी नांदुरा शहरातून एकाच घरातून 41 तलवारी जप्त केल्या होत्या। तर आता शिवाजीनगर, खामगाव शहर आणि शेगाव शहर अशा 3 पोलीस स्टेशन हद्दीतून 13 जणांकडून 20 तलवारी जप्त केल्या आहेत। या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। मात्र आगामी सण उत्सवाच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र बुलढाण्यात कशासाठी येत आहेत? काही मोठा कट आहे का? या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरू आहे। पोलीस या सर्वच बाबतीत आता कसून तपास करताना दिसत आहेत। ही कारवाई आपण केलेली आहे। मागील 20 तारखेपासून कारवाई सुरू आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केली होती। त्यामध्ये एका इसमाकडून आपण 41 तलवारी जप्त केलेल्या आहेत। त्यानंतर काल पण रात्री आपण संयुक्त कारवाई केलेली आहे खामगाव डिव्हिजनमध्ये। शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव शहर आणि शेगाव शहर या 3 ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यात एकूण 20 तलवारी आपण आणखी जप्त केलेल्या आहेत। एकूण 13 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। नाही, हे उद्देश ते विक्री करण्यासाठी ते उद्देश त्यांचा दिसून येत आहे प्रायमा फेसी तरी आतापर्यंत तपासामध्ये, आणि आणखी सखोल तपास त्यामध्ये सुरू आहे। यस, निश्चितच आपण विविध पथक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतो आहे की इतर कुठे ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही सुरू आहे का, याबाबतीत आपला तपास सुरू आहे। चौकशी आपण करतो। नाही, ह्या मुंबईवरून नाही, या ॲक्च्युली एका रेल्वेने आलेल्या आहेत। या अजमेरवरून निघाल्या होत्या, अजमेरवरून तिकडे आलेल्या आहेत। देखिए, शादी ब्याह में जो यूज़ करते हैं या कुछ हम लोग शादी छोड़िए तो और कुछ पूजा वूजा में भी यूज़ होती है, कई ट्रेडिशनल वे में भी यूज़ होती है, तो वो भाग अलग है। लेकिन इस तरह से अगर कायदा व व्यवस्था के अनुषंग के हिसाब से हम देखेंगे और इस तरह से अगर तलवारें हमें मिलेगी तो हम निश्चित उसमें कायदेशीर कारवाई करेंगे। मी एवढंच आवाहन करेल की येणारे सण उत्सव हे सर्व शांततेत आपल्याला पार पाडायचे आहेत। पोलीस प्रशासन सज्ज आहे, ते योग्य कायदेशीर कारवाई वेळेत करत आहे। जिथेही आम्हाला काही बातमी मिळत आहे, काही इनपुट्स येत आहेत, त्या इनपुट्स आणि बातम्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे ते सापडेल त्या ठिकाणी सीज करून त्यामध्ये आरोपी अटक करून पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करतो। आरोपींना अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आणि त्यांचं इंट्रोगेशन आम्ही करतो आहे। जे काही माहिती आमच्या समोर येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करीत आहोत। थँक्यू।